नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पशुपती व्रताबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. म्हणजेच पशुपती व्रत हे कुणी करावे, का करावे, पशुपती व्रत हे कसे करावे आणि हे व्रत करण्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य किंवा सामग्री लागते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर सर्वात आधी प्रश्न आहे की हे व्रत कुणी करावं किंवा हे व्रत कोण कोण करू शकतं. तर मनोवांछित फळ प्राप्त करण्यासाठी पशुपती व्रत हे केलं जातं. त्यामुळे ज्यांची इच्छा असेल, श्रद्धा असेल तर ती प्रत्येक व्यक्ती हे व्रत करू शकते. पशुपती हे व्रत कसे करावे? तर पशुपती व्रत हे सोमवारी करायचे असते. 5 सोमवारांचे पशुपती व्रत करावे. व्रत करणाऱ्याने दिवसभर ओम नमः शिवाय मनातल्या मनात जप करावा. तुम्ही फलाहार घेऊ शकता. पशुपती व्रताची पूजा ही सकाळी आणि संध्याकाळी अशी 2 वेळेस करायची असते. त्यामुळे आपण जे ताट घेणार आहोत त्या ताटामध्ये 2 वेळा पूजा करता येईल एवढं साहित्य किंवा सामग्री ताटात घ्यावी. आणि लक्षात घेण्यासारखं म्हणजे काय की पूजेचं ताट हे दोन्ही वेळा तेच वापरायचं आहे. म्हणजे सकाळी जे पूजेसाठी वापरलेलं ताट आहे तेच तुम्ही संध्याकाळी सुद्धा पुन्हा वापरणार आहात. पशुपत व्रताची पूजा ही सकाळी आणि संध्याकाळी अशी 2 वेळेस करायची असते आणि ही पूजा मंदिरातच केली जाते. तुम्ही घरच्या मंदिरात म्हणजे घरच्या मंदिरात महादेवाची पूजा नाही करू शकत. ही जी पूजा केली जाते ही मंदिरातच करावी. सकाळच्या पूजेत महादेवाला दूध, दही, मध, तूप आणि साखरने अभिषेक करावा. त्यानंतर जलाभिषेक करावा. फुले, धूप, आरती करावी आणि सायंकाळच्या पूजेला 6 कणकेचे दिवे बनवावेत आणि दिव्यात शक्यतो तुपाच्या वाती लावाव्यात. 6ही दिवे मंदिरात न्यावे. तिथे त्यांची पूजा करून त्यापैकी 5 दिवे पेटवावेत आणि 6वा दिवा घरी घेऊन यावा आणि घराच्या मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूला तो दिवा प्रज्वलित करावा. सायंकाळी काही गोड प्रसाद करावा व तो मंदिरात न्यावा. तिथे त्या प्रसादाचे 3 समान हिस्से करावेत. 2 तिथेच ठेवावे आणि 1 हिस्सा प्रसाद म्हणून घरी आणावा आणि तो उपवास करणाऱ्या व्यक्तीनेच खावा. आता आपण पाहूयात की पशुपती व्रत करताना काय काय साहित्य किंवा सामग्री लागते. तर दूध, दही, तूप, साखर, मध याचं पंचामृत तयार करून त्याने महादेवाला अभिषेक घालावा. जलाभिषेक त्यानंतर जलाभिषेक करावा. त्यानंतर त्यासाठी अजून तांदूळ, मूग, काळे तीळ, बेलपत्र, कमळगट्टा, कापसाचे वस्त्र, धूप, अगरबत्ती, फुले, फुलामध्ये जे जे फुलं उपलब्ध असतील ते सर्व फुलं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बेलपत्र, 6 दिवे आणि प्रसाद असे एकूण 5 सोमवार पूर्ण झाल्यानंतर 5व्या सोमवारी सायंकाळी महादेवाला नारळ अर्पण करून या व्रताचे उद्यापन करावे आणि शक्य असल्यास शेवटच्या सोमवारी 101 बेलपत्र वाहावेत. बेलपत्र नसेल तर 101 फुले किंवा तांदूळ तुम्ही अर्पण करू शकता. हे व्रत केल्यानंतर 3 महिन्यांच्या आत महादेव आपली मनोकामना पूर्ण करतात असे शिवपुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे शक्य असल्यास हे व्रत श्रद्धापूर्वक करा. देवाधिदेव महादेव तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करतील अशी महादेवचरणी प्रार्थना. पूजा करताना कोणत्या दिशेने चेहरा करून बसावे? पशुपती व्रत करताना घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा करता येते का? असे अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ देखील नक्की बघा. धन्यवाद.